ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही. शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. हे वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही. राहुल गांधी जे सांगतात मतांची चोरी, हे महाराष्ट्रात पण झालं आहे ना. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत. अहो, इतके नेते इतके मंत्री वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी आहे ती वेडी वाकडी केलेली आहे. आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले, मालमत्ता बघितली, ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो. त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही. तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत. तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही.